गुड आफ्टरनून. आजच्या लेक्चर मध्ये आपण 10th स्टँडर्डचा मॅथ पार्ट 1 चा पुढचा प्रॅक्टिस सेट बघणार आहे. तो प्रॅक्टिस सेट म्हणजे 6.3. आपला लास्ट लेसन चालू स्टॅटिस्टिक्स. त्याचे ऑलरेडी आपण 2 प्रॅक्टिस सेट बघितले 6.1 आणि 6.2. आता आपल्याला तिसरा प्रॅक्टिस सेट बघायचा आहे 6.3. आता पहिले 2 प्रॅक्टिस सेट वेगवेगळ्या फॉर्म्युल्यावर होते, बरोबर ना. तसा तिसरा पण प्रॅक्टिस सेट एका फॉर्म्युला आहेत किंवा कोणत्या कन्सेप्टवर आहेत ते आपण पहिले बघूयात. आता तिसरा जो प्रॅक्टिस सेट आहे हा आहे मोड फॉर्म मध्ये मोड. आता 9th ला आपण मोड शिकलेलो आहे 9th स्टँडर्डला. सर्वांनी हो म्हणा. हा लक्षात कोणाच्याच नाही पण सर्वांनी हो म्हणायचं. कधी शिकलो आपण हे 9th स्टँडर्डला. पण तो थोडा वेगळा मोड होता. इथं थोडा वेगळा मूड आहे. आलं लक्षात. तो वेगळा मोड होता. आता थोडा मूड कसा आपला चेंज आहे, वेगळा आहे. हा मूड कसा आहे तो मोड कसा होता आपण ते बघू. फॉर एक्झाम्पल काय असायचं 2 3 5 3 7 9 3 2 1 काहीतरी 11 3 5 अशी तुम्हाला एखादी नंबर सिरीज दिली जायची 9th स्टँडर्डला. आणि यातून आपल्याला मोड फाइंड आउट करायला लावायचे. काय करायला लावायचे? मोड किंवा मॉडेल म्हणायचे त्याला. तो मोडचा अर्थ असतो का सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणत्या नंबरची आहे याला म्हणतो मोड. सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी. मग याच्यामध्ये सर्वात जास्त कोणता नंबर आलाय रे? 3 आलाय. बघा ना इथं 1 2 3 4 टाइम्स 3 आलेला आहे. फ्रिक्वेन्सी कोणाची जास्त आहे? 3 ची. म्हणजे दिलेल्या सिक्वेन्स सिरीज मध्ये मोड किती असणार आहे बरं? 3 असणार आहे. असं आपण 9th ला शिकलोय. पण इथं थोडा वेगळं आहे. इथं आपल्याला असं डायरेक्ट सिरीज दिली जाणार नाहीये. तर आपल्याला एक टी चार्ट दिला जाईल किंवा एक टेबल दिला जाईल आणि त्याच्यानुसार आपल्याला मोड काढायचा आहे. पण फक्त आपल्याला फ्रिक्वेन्सीज काढायची नाहीये तर टोटल मोड काढायचा. टोटल मोड काढण्याचा मग वेगळा एक आपल्याला फॉर्म्युला आहे. मग तो मोड काढण्याचा फॉर्म्युला काय आहे तो आपण बघूयात. फॉर एक्झाम्पल बघा मोड इज इक्वल टू फॉर्म्युला असा आहे एल प्लस एल म्हणजे आपण लास्ट लेक्चरला शिकलो. एल फॉर काय असतो बरं? लोअर लिमिट. काय असतो? लोअर लिमिट ऑफ क्लास म्हणू शकतो किंवा लोअर लिमिट असतो. प्लस इन ब्रॅकेट काय करायचं इथं? प्लस इन ब्रॅकेट मध्ये आहे F1 मायनस F2 सॉरी F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. लास्ट 2 प्रॅक्टिस सेट मध्ये पण असंच होतं ना. एल नी स्टार्ट व्हायचं एच नी संपायचं. मध्ये थोडी काहीतरी चेंज होऊ राहिला. इथं काय होतंय मध्ये थोडा चेंज होतोय. तर इथं काय लक्षात ठेवा बघा F1 मायनस काय करायचं? F0. खाली काय करायचं आहे? F1 ला 2 नी मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2F घ्यायचं. 2F1 मायनस F0 मायनस F2 घ्यायचं. आलं लक्षात. मग आता नेमकं काय बघा एल म्हणजे काय असतो? लोअर लिमिट ऑफ क्लास. ते आपल्याला माहिती आहे ते कळून जाईल. सेम इथं तसंच आहे. एच फॉर काय असणार आहे? डिफरन्स ऑफ क्लास. क्लासमध्ये डिफरन्स असतो ना. जसे आपल्याला एक क्लास दिला असतो 2 to 4 4 to 6 6 to 8 वगैरे. मग कितीचा डिफरन्स झाला? हा 2 चा डिफरन्स झाला. म्हणजे एच पण आपल्याला कळाला. आता राहिला F0 F1 F2. आता F1 काय असतो? हायएस्ट फ्रिक्वेन्सी. म्हणजे दिलेल्या चार्ट मध्ये सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणती आहे त्याला म्हणायचं F1. त्या फ्रिक्वेन्सीच्या आधीचा जो नंबर आहे का आधीचा म्हणजे वरचा नंबर जो आहे का त्याला म्हणायचं F0. F1 च्या आधी कोण असतो? F0. आणि F2 कोणाला म्हणायचं? F1 नंतरच्या नंबरला. F1 च्या पुढचा नंबर कोणता असणार आहे? F2. मग F2 बाकी काही काढायचंय का? नाही. उलट प्रॅक्टिस सेट 6.2 पेक्षा 6.3 थोडा सिंपल आहे. आलं लक्षात. मग आता ही काय आपण एक एक बघणार आहे. सिंपल आहे. एक्झाम्पल मध्ये आपल्याला गोष्टी काढणार आहे. मी काय करतो हा फॉर्म्युला बाजूला लिहून ठेवतो वाटल्यास आपल्याला गरज पडेल. मग मोड इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो बरं? एल प्लस इन ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन 2F1 मायनस F0 मायनस F2 ब्रॅकेट कंप्लीट इंटू H. हा कशाचा फॉर्म्युला आहे? मोड काढण्याचा फॉर्म्युला आहे. मग बाकी काय काय ते तुम्हाला मी सांगितलं काय लक्षात. मग आता आपण काय करू डायरेक्ट प्रॅक्टिस सेट
6.3 बघूयात. प्रॅक्टिस सेट 6.3. टोटल प्रॅक्टिस सेट हा एका फॉर्म्युला डिपेंड आहे. मग कसा आहे तो प्रॅक्टिस सेट ते आपण बघू. आता बघा पहिलं एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल तुमच्या समोर आहे बघा काय दिलंय. The following table show the information regarding the milk collection from farmer on milk collection center and content of fat in the milk. Measure by lactometer. Find the mode of fat content. आता इथं माहिती कशी दिली आपल्याला. एक दुधाचं सेंटर आहे, त्या दुधाच्या सेंटरवरती गावातलं सर्व शेतकऱ्यांचं दूध येत आहे आणि त्या दुधाचं काय केलं जात आहे तर फॅट्स मोजले जातात. जे दूध विकतात त्यांना माहिती असेल ते दुधाचे काय मोजतात फॅट्स. आणि ते फॅट्स कशाने मोजतात बरं लॅक्टोमीटरने मोजतात. किती फॅट्स आहे, जेवढं जास्त फॅट्स असेल तेवढं दुधाला भाव जास्त असतो. बरोबर ना. मग याचं तुम्हाला एक टेबल वगैरे दिलेलं आहे आणि त्या टेबलवरून तुम्हाला काय करायचंय बरं, काय काढायचंय मोड काढायचंय. नेक्स्ट स्पष्ट सांगितलं आपल्याला काय फाइंड आउट करायचंय मोड फाइंड आउट करायचं आहे. बरं आता मोड काढण्यासाठी फक्त दोनच कॉलम असतात, कधी कधी 3 कॉलम असतील. 2 कॉलम कधी असेल तर दिलेला क्लास हा कंटिन्यू असेल तर, आणि दिलेला क्लास हा कंटिन्यू नसेल तर मग आपल्याला किती कॉलम करावे लागतील 3 कॉलम. एक कॉलम वाढतो ना कंटिन्यू करण्यासाठी. येतं लक्षात. मग ते आता आपल्याला बघायचंय. मग आता काय असतं बरं फर्स्ट एक्झाम्पल आपण बघूयात. मग पहिला कॉलम कोणाचा असतो इथं क्लासचा. पहिला कॉलम कोणता असतो क्लास. मग काय इन्फॉर्मेशन दिली बरं आपल्याला कंटेंट ऑफ फॅट. काय दिलं आपल्याला कंटेंट ऑफ फॅट. कशात दिलं हे पर्सेंट मध्ये दिलेलं आहे. बरोबर. काय काय दिलंय बरं किती पर्सेंट 2 to 3%. नेक्स्ट काय बरं 3 to 4%, 4 to 5%, 5 to 6%, 6 to 7%. म्हणजे दुधामध्ये किती टक्के फॅट्स आहे याचं आपल्याला काउंटिंग दिलंय. येस. मग आता काय करायचंय बरं मला सांगा हा क्लास कंटिन्यू आहे की नाहीये. कंटिन्यू आहे का आहे. मग कंटिन्यू असेल आपल्याला कंटिन्यूचा क्लास लिहायची परत गरज आहे का नाही. डायरेक्ट काय लिहून टाकायची फ्रिक्वेन्सी लिहून टाकायची. मग आता मला सांगितलं फ्रिक्वेन्सी किती आहे. दुसरा कॉलम कोणाचा असतो आपला फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी फॉर काय रे एफ. आणि काय म्हटलं त्याला नंबर ऑफ असतो ना ते काय दिलंय बरं लिटर सॉरी मिल्क कलेक्टेड इन लिटर. मिल्क कलेक्टेड इन लिटर अशी काहीतरी आपल्याला माहिती दिलेली आहे. बरोबर. मग आता काय काय बघा किती बरं पहिला 2 to 3% फॅट किती लिटर मध्ये आहे 30 लिटर मध्ये. नेक्स्ट कोणता आहे 70 इथं 80 लिटर इथं आहे 60 लिटर इथं काय आहे 20 लिटर्स. बरोबर. एवढं सर्व दिलेलं आहे. आता आपल्याला काय काढायचंय बरं मोड काढायचंय. काय काढायचंय मोड. मग आता मोड काढण्यासाठी आपल्याला कोण कोण लागतं रे एल F0 F1 F2 अँड H एवढंच लागतं. बाकी काय लागतं का आपल्याला नाही. मग आता ही मेलचं आपण बघू. याचं काय करून घ्यायचंय 2 कॉलम व्यवस्थित करून घ्यायचे. इथं एनची गरज आहे का रे आपल्याला. सम ऑफ फ्रिक्वेन्सीची गरज आहे का नाही. मग समची फ्रिक्वेन्सीची गरज नाही. मग यांची ऍडिशन करायची आपल्याला काही गरज आहे का नाही. मग डायरेक्ट आपण फॉर्म्युल्यात काय काय लागतं ते बघू. सर्वात पहिलं आपल्याला कोण लागतं बरं एल. काय लागतं एल. मग आता गिवन मध्ये काय एल फॉर काय असतं बरं लोअर क्लास लिमिट. काय लोअर क्लास लिमिट. आता लोअर क्लास लिमिट कशाला म्हणायचं बघा. सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी बरं याच्या आधी सांगतो. सर्वात पहिलं महत्वाचं कारण आहे F1. सर्वात महत्वाचं काय F1. F1 चा अर्थ आहे सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी. मग मला सांगितलं सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी सर्वात मोठा नंबर कोणता आहे इथं 18 आहे. मग जो सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी याला काय म्हणून घ्यायचं बरं F1 म्हणून घ्यायचं. F1 म्हणून घ्यायचं. मग F1 चा क्लास कोणता आहे रे 4 to 5. म्हणजे इथं लिमिट काय आहे ना आपलं 4 to
5 येणार आहे, हा क्लास आहे. बट इथे एल किती असणार आहे आपला, बरं चालेल लिहून घेतो. मग तिथं सांगा एल किती असणार आहे आपला, 4 असणार आहे, क्लास तो असणार आहे. बरं एल झाला, त्यानंतर F1 पण झाला. आपला F1 किती आपला आता 80 आहे, बरोबर. नेक्स्ट आता F0 घ्यायचं. F0 म्हणजे F1 च्या आधी कोण आहे बरं, 70. ओके. आता काय घ्यायचं आपल्याला, F2 घ्यायचा. F2 म्हणजे F1 च्या नंतरचा कोण असणार आहे, लिहू शकतात. F2 हा काय असणार आहे, F0 हा किती असणार आपला 60. आता कोण राहिला आपला H फॉर काय असणार आहे, डिफरन्स इन क्लास. ह्या क्लास मध्ये किती डिफरन्स आहे, 5 मायनस 4 म्हणजे किती होणार आहे, किती राहणार आहे 1. एक लक्षात. बाकी लिहायची गरज झाली का आता आपल्याला, नाही राहिलेली. मग आता डायरेक्ट आपण काय करू शकतो, फॉर्म्युला यूज करू शकतो. देअरफॉर मोड इज इक्वल टू, तुम्ही फॉर्म्युला लिहा पुन्हा एकदा, मी वाटलं तर तशाच व्हॅल्यू टाकून देतो. मग आता एल ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, एल ची व्हॅल्यू किती घ्यायची आपल्याला, 4 प्लस इन ब्रॅकेट F1 किती आहे 80 मायनस F0 किती बरं 70 अपॉन 2 इंटू F1 किती बरं, F1 60, F1 किती आहे 18, किती आहे 18 मायनस F0 किती बरं 70 मायनस F2 किती बरं 60. नंतर ब्रॅकेट काय करायचं आपल्याला, कम्प्लीट इंटू H किती बरं, खरा व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केला. आता फक्त काय करायचं कॅल्क्युलेशन. मातीला 4 ला 4 मी ऍज इट इज लिहिला प्लस इन ब्रॅकेट 80 मायनस 10 किती 70 किती येणार बरं, किती येणार आहे 10 अपॉन इथं 2 इंटू 80 किती येणार बरं 60 मायनस 70 मायनस 60 किती येणार आहे 130 इंटू H किती आपला 1 इज इक्वल टू 4 ला 4 ऍज इट इज लिहिला प्लस इन ब्रॅकेट 10 अपॉन 160 मायनस 130 किती येणार बरं 30 मायनस इंटू काय नाही 1 ने काय डिवाइड मल्टिप्लाय केला 1च राहणार, काय लिहायची अशी गरज नाहीये. बरं इथे आता कोण कॅन्सल होईल बरं 0 0 10 ने डिवाइड होईल ना, मग 0 गेट कॅन्सल 0 गेट कॅन्सल. मग 4 प्लस 1 बाय काय बरं 3 1 बाय 3 म्हणजे काय 0.33 डबल लिहिलं तर चालेल, तो अनलिमिटेड आहे. मग आता 4 प्लस 0.33 किती होणार बरं 4.33 लिटर हा मोड असणार आहे. येईल का लक्षात, बस एवढंच आपल्याला करायचं होतं, बाकी काही करायचं होतं का नाही. इथं पर्सेंट आहे काय, ओके मग इथं बी काय असेल पर्सेंट. टोटल या डेअरी मध्ये जे कलेक्शन झाले दुधाचं त्याचं एकूण फॅटचं प्रमाण किती टक्के असणार, किती पर्सेंट असणार आहे 4.33%, बरोबर आहे ना. कळेल का एक्झाम्पल, डाऊट राहील का, मोड मध्ये काही डाऊट राहील, मोड काढण्याचा फक्त फॉर्म्युला कळाला तर बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला कळून जातात, नक्की कळेल. मग मला सांगा सेकंड वाला घेऊ का, फक्त मला तोंडी सांगा बरं. सेकंड मध्ये F1 कोण राहणार आहे 100, F0 कोण राहणार आहे, F2 कोण राहणार आहे, L किती राहणार आहे, L लोअर क्लास किती असणार आहे 60, H किती असणार आहे 20, डिफरन्स ना 20, फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं आलं आन्सर. येईल का लक्षात, नक्की काही डाऊट. मग नको घेऊ सेकंड वाला, थर्ड वाले घेऊ का, थर्ड वाल्यामध्ये कंटिन्यू आहे काही गरज नाही, चालेल का. मग मला पुन्हा थर्डचं सांगा. F1 ची व्हॅल्यू किती असणार आहे 35, F0 ची किती असणार आहे, F2 ची किती असणार आहे, L किती असणार आहे 9, L 9, H किती असणार आहे 2. अलग लक्षात, नक्की व्हॅल्यू काय आल्या सबस्टिट्यूट केल्या आन्सर निघून जाईल. नेक्स्ट फोर्थ वालं करू का सॉल्व, करतो. काय झालं एवढं कुजू काय चाललंय, फॅन लाव.
तिकडे काय करायचे तिथे बस पुढं. बरं वाटतं थोडं लांब लांब बसा ना, ते गरम वाढतं ना अजून जवळ आल्यावर. काय झालं दात काढायला का हसायला काय झालं जवळ बसल्या सुद्धा. बरं ते तुला जास्त गरम होईल नाही होत का गरम होत आहे ना, मग बाजूला ढकलून देत 2-4. बरं पोरांनो संपला का प्रॅक्टिस सेट. बरं चालेल. कोणतं घ्यायचं एक्झाम्पल आता आपल्याला 4th वाला एक्झाम्पल बघू. बघा काय 4th वाला एक्झाम्पल. द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्यूशन टेबल गिवन द एज ऑफ 20 पेरेंट्स treated in a hospital in a week. Find the mode of age of the patient. पेशंटचा आपल्याला मोड काढायचा आहे. पेशंटच्या एजचा मोड आपल्याला काढायचा आहे. आपल्याला कोणाचं काही काढायला लावलं काही टेन्शन नाही का, आपलं एकच काढायचं मोड. तो मोड काढला थोडा मूड व्यवस्थित होतो. काढायचं काय बाकी काही काढायचं का आपल्याला नाही. मग आता काय होईल बघा. मग मोड काढताना कुठं काढायचं तर नेहमी पुढे काढायचे क्लासमध्ये. म्हणून पहिला काय राहील क्लास. हे उद्योग फक्त क्लासमध्ये. हा मग क्लास पहिला कॉलम कसा असतो आपला क्लास. मग काय दिलंय बरं एज इन इयर्स. काय बरं एज काय दिलंय या म्हाताऱ्या सॉरी या माणसांचं लेस दॅन 5 years. पुढे काय दिलंय बरं 5 to 9 years, 10 to 14 years, 15 to 90, 20 to 24. अजून आहे का 25 to अरे काय बोल राहिले काय प्रॉब्लेम आहे का नाही ना. क्वेश्चन बघत होता का. आता क्वेश्चन काय बघायचं पहिला होता बघत होता दूध कसं आहे पेशंट काय मला बघायचंय. आता पहिलं कोणत्या प्रकारचं दूध आहे कसलं दूध आहे बघू शकतो. आता नेमकं गायचं आहे का बैलाचं आहे का कसलं आहे माहित नाही. याच्यात काय बघायचं होतं पेशंट काय बघायचं. हा एज आहे व्यवस्थित काय बरोबर आहे 14 ते 19 मध्ये आहे. ते पाहतोय का पेशंट 14 ते 19 मधले कसे कळलं कितपर्यंत. काय लिहिलं आपण क्लास. बरं कंटिन्यू आहे का रे क्लास नाही. मी याला काय करून घ्यायचा कंटिन्यू क्लास. मग कंटिन्यू क्लास कशाचा कंटिन्यू क्लास एज ऑफ आणि हे कशात आहे इयर्स मध्ये. मग आता कंटिन्यू करायचं आहे. बरं इथं काय म्हटलं लेस दॅन 5. लेस दॅन 5 म्हणजे काय रे 5 पेक्षा कमी. पण 5 आहे का लेस दॅन इक्वल टू म्हटलंय का नाही. मग 5 पेक्षा कमी म्हणजे 4. 5 पेक्षा कमी म्हणजे काय 4. मग आता कंटिन्यू नाहीये याचा अर्थ हा होईल ना रे. हा बहुतेक 0 ते 4 असेल. मग कारण की जन्माला आल्यावर तर पेशंट होईल ना त्या जन्माच्या आधी पेशंट होईल. याचा अर्थ कळाला का नाही कळाला. 0 वय म्हणजे काय ज्याचा जन्म झालाय तो तिथून पुढे पेशंट आहे. तर त्याच्या आधी जर -1 -2 ला पेशंट होईल का लग्नाच्या आधीच पोराचं पेशंट असं काय होणार. असं झालं आवडत खेळ व्हायला वाचला लग्नासाठी पोरं आपले खेळायला. मग हे काय राहील 0 to 4 राहील असं राहील ना लिमिट. मग मी तुम्हाला सांगितलंय काय सांगितलं याला काय करायचा कमी याला काय करायचा जास्त. याला कमी करून चालेल का हे मध्ये थोडं वेगळं होईल बरोबर ना. असं 0 पेक्षा कमी होणं शक्य नाही. मग त्याला काय करायचं सोडून द्या. मग इथं लेस दॅन आपण काय म्हणू शकतो बरं इथं 0च म्हणा चला 0 to याला वाढवायचं आहे म्हणजे किती होईल बरं 4.5. फरक कितीचा आहे 1चा फरक आहे. हा फरक कितीचा आहे 1चा आहे. मग याला अर्धा वाढवायचं आणि याला अर्धा कमी करायचं. असं झालं होतं ना आपलं.
मग याला अर्धाने वाढवला म्हणजे 4च्या ऐवजी काय केला 4.5, हा कमी करायचा, 5च्या ऐवजी काय होईल 4.5, हा काय होईल बरं 9.5, हा कमी होईल काय होईल बरं 9.5, हा किती होईल 14.5, हा कमी होईल काय होईल बरं 14.5 to 19.5, हा पुन्हा कमी होईल 19.5 to 24.5, हा पुन्हा कमी होईल 24.5 to 29. झाला का आता कंटिन्यू क्लास 4.5 4.5 9.5 9.5 14.5 14.5 19.5 19.5 24 24 झाला कंटिन्यू क्लास. आता काय प्रॉब्लेम राहिला का नाही. मग आता तिसरा काय कॉलम येतो बरं आपला आता फ्रिक्वेन्सी वाला, फ्रिक्वेन्सी फॉर एफ, आणि फ्रिक्वेन्सी काय म्हटलं रिझन नंबर ऑफ पेशंट, नंबर ऑफ पेशंट काय काय दिले नंबर ऑफ पेशंट 38, नंतर 32, ने 50, देन 36, 24, 20 झाले का आपले तिन्ही कॉलम. फक्त इथे एक कॉलम का वाढला बरं आपला कंटिन्यू नव्हता म्हणून वाढला, अलग लक्षात. बाकी तुम्ही खाली लाईन मारून घ्या, त्यात तुम्ही पटायचे लाईन मारून घ्या तुम्ही. मग आता आपल्याला काय काढायचं आहे मोड, काय काढायचं आहे मोड. मग मोड काढण्यासाठी काय काय लागतो मोड तो आपण बघू. मग आता सर्वात पहिले काय लागतो F1 काढा. F1 म्हणजे सर्वात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची आहे 50 ची, म्हणजे याचा अर्थ हा काय झाला बरं F1. त्याच्या आधी कोण असतो F0, याच्यानंतर कोण असतो F2, हा कोण असतो आपला, हा का असतो आपला क्लास, हा का असतो क्लास. लोअर क्लास किती असणार आहे 9.5. तर आलं. बाकी आता काय काय आपण बघूच अजून. बरं काय आलं बरं इथं क्लास सॉरी लोअर क्लास कोणता बरं लोअर क्लास इथं 9.5 to 14.5, आणि लोअर क्लास एकदा आलं ना आता एल मिळतो. एल किती असणार आपला 9.5 एल मिळाला. आता कोण पाहिजे आपल्याला वाटलं असं एच घेऊ. चला एच, या दोघांचा फरक किती, या दोघांचा फरक 5. 40 - 9 म्हणजे 5. बरं आता कोण राहिलं आपले एफ वाले. F1 किती आलाय बरं आपला 50, F0 किती बरं आपला 32, F2 किती बरं 36. अजून काय द्यायचं राहिलं का काय म्हटले F0 म्हणजे F1 च्या आधीचा जो असेल तो कोणी पण नाही रे बाबडे, हा मधीच्या हा जवळ आहे ना, लांब आहे जवळ, हा एक जवळ, हा एक जवळ, एक जवळ 0 एक जवळ 2, हम दो हमारे दो, 1 2 आले लक्षात. आता काय करायचे आपल्याला व्हॅल्यू टाकायची. मग मोडचा काय फॉर्म्युला आपला मोड इज इक्वल टू डायरेक्ट व्हॅल्यू टाकतो मी, तुम्ही फॉर्म्युला लिहा. आपण एल किती आला बरं आपला 9.5 प्लस इन ब्रॅकेट F1 किती बरं आपला 50 मायनस F0 किती बरं 32 अपॉन 2 इंटू F1 किती बरं 50 मायनस F0 किती आहे 32 मायनस 36 ब्रॅकेट कंप्लीट इंटू एच किती आला आपला 5. आता यांचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग मोड इज इक्वल टू 9.5 प्लस इन ब्रॅकेट 50 मायनस 32 किती होणार बरं 80, 18 अपॉन 2 इंटू 50 किती होणार आहे 100, 100 मायनस 6 8 होणार आहे, आणि इथं काय होणार बरं 68 इंटू काय होणार इथं 5. नेक्स्ट 9.5 प्लस इन ब्रॅकेट 18 अपॉन 100 मायनस 68 म्हणजे किती होणार आहे 32, बरोबर का नाही. इथं 32 इंटू काय होणार इथं 5. बरं डिवाइड होईल का रे बरोबर इथं होईल. कशाने डिवाइड होईल इथं दोन्हीच ऑप्शन. इथं काय राहील 9 आणि इथं काय होणार आहे 16.
ओके 9 5 जा किती होणार आहे 45 करू आपण चला 9.5 प्लस काय करायचं बघा इथे एक काम करू 9 इंटू 5 किती होणार बरं 45 अपॉन किती होणार इथं 16 हे जाणार आहे 60 बघू आपण काय होतं 9.5 ऍज इट ठेवले प्लस डिवाइड होऊ शकतं 16 म्हणजे 60 पुन्हा 16 3 जा 16 3 किती जाणार आहे सॉरी 16 3 गाठीचे 16 2 किती जाणार आहे 32च घ्यावं लागेल 32 म्हणजे किती राहिले बरं आपल्याकडे आता 32 10 32 33 34 35 किती राहिले 13 वरतून काय घेतले झिरोच वरतून काय घेतले एक्स्ट्राचा झिरो म्हणून इथं काय आलं बरं आपला पॉइंट आला मग आता पुन्हा 16 ने डिवाइड होईल का बघा बरं इथं 1 ने म्हटलं तर 13 ने होणार एवढं 16 5 6 7 8 ने वगैरे होऊ शकतं सॉरी 8 किती जाणार इथं 48 8 1 8 4 12 बरोबर आहे 8 ने डिवाइड होऊ शकतं मी इथं 8 1 पॉईंट देऊन टाकतो अजून पुढे राहणार आहे पण काही 1-2 पॉईंट आले थांबवून घेतलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही फरक नाही पडत एवढा मग त्या दोघांची काय करायचे आपल्याला ऍडिशन 8 + 5 किती जाणार बरं इथं 13 सॉरी 8 + 5 किती जाणार 13 कॅरी केला 1 10 + 2 12 अप्रॉक्सिमेट आन्सर काय राहील आपलं 12.3 काय दिले आपल्याला एज काय दिले हे एज ऑफ पेशंट मोड इज इक्वल टू काय राहणार आहे 12.3 12 पॉइंट समथिंग येईल का लक्षात नक्की का काय डाऊट राहील अशा प्रकारे आपलं एक्झाम्पल नंबर 4 झालं फक्त 4च एक्झाम्पल दिले याच्यामध्ये काय डाऊट राहील का याच्यामध्ये नक्की नाही ओके अशा प्रकारे आपलं प्रॅक्टिस सेट 6.3 इथं आपला संपेल जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच